नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहोत भुज शहरात आणि हा आमच्या गुजरात सहलीचा 5वा दिवस आहे. गुगल नकाशा बघत असताना भुजमधील काही इंटरेस्टिंग जागांची माहिती आम्हाला मिळाली. त्यातीलच ही एक जागा म्हणजे छातेदी भुज. ही खरं म्हणजे एक समाधीची जागा आहे. इथे जडेजा राजघराण्याचं राज्य होतं आणि इथली समाधी राव लखपतजी यांच्या स्मरणार्थ आहे आणि ही 18व्या शतकात बांधलेली आहे. आजूबाजूला अजून अनेक समाध्या आहेत. इथे एक शिल्प आहे तर राव लखपतजी आणि त्यांच्या राण्या एकत्रित दाखवल्या आहेत. इथे तुम्ही एखादा तास नक्कीच घालवू शकतो. समाधी बघून झाल्यावर आम्ही निघालो भुजच्या म्युझियमकडे आणि नेहमीप्रमाणे म्युझियमही आमच्यासाठी बंदच होतं, कारण त्या दिवशी म्युझियमला सुट्टी होती. आणि समोर किल्लाही होता, पण आम्हाला जायचं होतं द्वारकेला आणि द्वारकेच बरीच लांब होती. त्यामुळे आम्ही सुरुवातीला एक दक्षिण भारतीय रेस्टॉरंट शोधलं आणि इथं मस्तपैकी इडली, वडा, डोसा यांचा समाचार घेतला. कच्छ ते द्वारका या दरम्यान आम्ही कोणत्याही ठिकाणाला भेट देण्याचं ठरवलं नव्हतं, कारण आम्हाला वाटलं होतं की इथे एखादी जहाज फेरी असेल आणि आम्ही डायरेक्ट कच्छमधून द्वारकेला जाऊ. पण गुजरात पर्यटनाच्या नंबरवर कॉल करूनही काही उत्तर मिळालं नाही. गुगलवर शोधल्यावर कच्छ सागर सेतू असं काही मिळालं, पण ती फेरी बहुतेक बंद झालेली होती, कारण तिकीट काही उपलब्ध नव्हते. मांडवी किंवा मुंद्रा बंदराला जाऊन चौकशी करणे अव्यावहारिक वाटलं होतं, म्हणून आम्ही द्वारकेला रस्त्यानेच निघालो. अंतर होतं जवळपास 400 किलोमीटर आणि वेळ दाखवत होते 10 तास. त्यामुळे आम्हाला साईट सीइंग करत जाणे शक्यच नव्हते. आता इतका दीर्घ प्रवास होता, त्यामुळे गाडीतल्या गाडीतच काहीतरी मजा करावी म्हणून सर्वांनी निखिलच्या आवडत्या गाण्यावर माना हलवून डान्स केला. व्हॉट इज लव्ह या गाण्यावर. एकच डब्बा किती छान. द्वारका अजून जवळपास 250 किलोमीटर होती. निखिलच्या आग्रहानुसार आम्ही आज काठियावाडी जेवायचं ठरवलं आणि एक छानसं रेस्टॉरंट बघून तिथे थांबलो. जामनगरच्या पुढे हे रेस्टॉरंट होतं. आज आपल्या ट्रिपचा 5वा दिवस आहे आणि आज सकाळी आम्ही गेलो होतो भुजमध्ये. कच्छवरून भुजमध्ये आलो होतो आणि तिथे एक पॉईंट पाहिला. त्याचं नाव आता लक्षात नाही आहे, पण तो पण चांगला पॉईंट होता. तिथं नाश्ता करून आपण निघालो आहे द्वारकेला. कच्छ ते द्वारका ॲक्च्युली खूप अंतर जास्त आहे, जवळ ऑलमोस्ट 450 किलोमीटर आहे. आणि आम्ही फेरी वगैरे चेक केली. तिथं जुने काही फेरी वगैरे सर्विस होती, पण आता ती नाही आहे.
त्यामुळे आम्हाला रस्त्याचाच पर्याय निवडावा लागला आणि रस्ते वगैरे चांगले आहेत, काही एवढे प्रॉब्लेम नाही आहे आणि एकदम सिनिक रूट आहे कार ड्राईव्ह करण्यासाठी. आता इथं आम्ही हायवेला एका हॉटेलमध्ये थांबलो आहे काठियावाडी जेवण जेवण्यासाठी. बघूया टेस्ट काय म्हणते. थोडंसं गोड वगैरे आहे सांगितलं आम्हाला ऑलरेडी. आम्ही केलं आहे बऱ्याच गोष्टी ऑर्डर. बघू आल्यावर कसं आहे. आम्ही आता जामनगरला आहे. जामनगर तुम्हाला माहिती असेल की रिलायन्सची मेन फॅक्टरी प्रोडक्शन तिथं आहे. जिथं आकाश अंबानीचं लग्न रिसेंटली झालं त्या जागेवर आहे आम्ही. बायपासचा रूट घेतला. आम्ही जामनगर सिटीत नाही गेलेलो. अनंत अंबानी सॉरी. इकडे ये की जरा असं येऊन बघ. अंबानींच्या फॅमिलीतला आमच्याकडे एक माणूस आहे. हां, त्यांना सांगितलं आकाशचं आधीच झाले, आत्ता अनंतचं होतं. आणि आम्ही गेलो नव्हतो लग्नाला म्हणून आमच्यात खूप रागावला येतो. कॅमेरात पण येत नाही आहे. जेवण झाल्यावर आम्ही निघालो आणि आम्हाला वाटेत रिलायन्स आणि नायरा असे 2 तेल शुद्धीकरण प्रकल्प दिसले. थोडंसं जामनगरच्या पुढे गेलं की तुम्हाला हे दोन्ही प्रकल्प दिसतील. संध्याकाळची वेळ असल्यामुळे बरेच लोक कामावरून घरी जात होते आणि थोडीशी वाहतूक कोंडीही झाली होती. सगळीकडे रिलायन्सच्या बस दिसत होत्या. रिलायन्सचा प्रकल्प तर देशात 1 नंबर आहे, सगळ्यात मोठा आहेच तेल शुद्धीकरण करण्यात. पण नायराचा नंबर दुसरा आहे हे आम्हाला तेव्हाच समजलं. मग कसेबसे आम्ही वाहतूक कोंडीतून निघालो आणि पुढे निघालो. द्वारकेत पोचल्यावर आम्ही पहिल्यांदा द्वारकाधीश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे आम्हाला दर्शन सहजच मिळालं. नंतर बाजूचा मठही पाहिला. जेवायला गेल्यावर आयुष्यातली सगळ्यात भंगार पावभाजी इकडे खाल्ली. मंदिराच्या बाहेर एक हॉटेल आहे, तिकडे चुकूनही पावभाजी खाऊ नका. नंतर बाजारात फेरफटका मारला, थोडीशी खरेदीही केली घरच्यांसाठी आणि त्यानंतर आम्ही हॉटेलला जाऊन झोपलो आणि सकाळी ठरवलं की लवकर उठूया आणि थेट सोमनाथला निघूया. बेट द्वारका वगैरे पाहण्यासाठी आमच्याकडे वेळच राहिला नाही. रात्रही झाली होती आणि सकाळी लवकरही उठायचं होतं. द्वारका हे गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. बाजूला नदीचा आणि समुद्राचा संगम आहे. तसेच इथे एक सुदामा पूलही आहे. सकाळी उठून आम्ही पुन्हा एकदा मंदिराच्या आवारात जाऊन दर्शन घेतलं आणि निघालो सोमनाथच्या दिशेने. आणि तत्पूर्वी नाश्त्यासाठी थांबलो होतो. तो पार्ट आपण बघूया पुढच्या व्हिडिओत.